तर तिकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची देवगिरी या निवासस्थानी बैठक पार पडली। या बैठकीला आमदार नवाब मलिक यांनी सुद्धा हजेरी लावली। त्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान मलिक यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदारांची भेट घेतली होती। त्यामुळे विरोधकांनी महायुतीला चांगलंच घेरलं होतं। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली होती असंही समजतंय। तर आपण पाहतोय की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक पार पडली तेव्हाचीच ही महत्त्वाची दृश्य आपण पाहू शकतो। मात्र विशेष चर्चा झाली ती म्हणजे नवाब मलिक यांनी या बैठकीला लावलेल्या हजेरीची। त्यामुळे आता पुन्हा एक नवा वाद निर्माण होऊ शकतो महायुतीमध्ये, अशा प्रकारे चर्चा सध्या रंगलेली आहे। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात देवगिरी निवासस्थानी ही खलबत झाली आहे। अधिकचे अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं। रुपाली, आपण पाहतोय विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने एकीकडे शिंदे गटाला सुद्धा तयारीला सुरुवात केलेली, आमदारांना सज्जड दम दिलाय, तर दुसरीकडे राष्ट्रवादीची सुद्धा बैठक झालेली अजित पवार यांच्या निवासस्थानी। तिथे मात्र नवाब मलिक यांच्या येड्यानं कुठेतरी एक चर्चांना उधाण आलेलं आहे। महायुतीने आता चांगलीच कंबर कसले म्हणायचं का विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने? नक्कीच आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने काल रात्री एका बाजूला खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली, दुसऱ्या बाजूला देवगिरीवरती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी खरं तर बैठक बोलवली होती। त्यामुळे सगळेच जे आमदार आहेत ते उपस्थित राहिले होते। राष्ट्रवादीच्या बैठकीची खास बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या बैठकीला काल नवाब मलिक पोहोचले होते आणि त्याच्यामुळे त्या बैठकीची मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली। येणाऱ्या खरं तर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खरं तर आता नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिलाय का अशी एक चर्चा खरं तर या निमित्ताने सुरू झालेली होती। मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील आणि विधान परिषदेच्या निवडणुका असतील त्या दोन्ही निवडणुका खरं तर महायुतीसाठी महत्त्वाच्या आणि त्याच्यामुळे या बैठकाचं सूत्र सुरू झालेलं आहे। दुसऱ्या बाजूला शिंदे गटाची जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये सरकारने आपल्या कार्यकाळामध्ये केलेले सगळे जे कामकाज आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कालच्या बैठकीमध्ये आमदारांवर देण्यात आलेली आहे। त्याच्यासोबतच लाडकी बहीण योजना जी आहे ती आता नवीनच सरकारने खरं तर त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे, त्याचं कामकाज सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अटी काय काय आहे, त्याची प्रक्रिया कशी असणार आहे, या सगळ्या गोष्टी निश्चित। रुपाली, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे। तर विधान परिषद निवडणूक ही आता बिनविरोध होत नाहीये, त्यामुळे आता महायुतीनं चांगलीच कंबर कसल्याचंच पाहायला मिळत आहे। धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल।